नमस्कार. चला आता आपण बोलणार आहोत नंबर 6 बद्दल. रुलिंग नंबर 6चा कसा असेल 2026. चला याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. नंबर 6, जसं की आपल्याला माहिती आहे, नंबर 6 म्हणजे कुठेतरी प्रेम, शुक्रची एनर्जी असते. ठीक आहे, प्रेमाची एनर्जी असते, सौंदर्याची एनर्जी असते, कुटुंबाची एनर्जी असते. संतुलन बनवून ठेवायचं असतं ह्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि हिलिंगची एनर्जी कुठेतरी ही असते. 2026 6 नंबरवाल्यांसाठी आपण असं म्हणू शकतो की सेल्फ लव्ह, सेल्फ केअर घेऊन आलेलं आहे. हे थोडंसं ना स्वतःमध्ये झाकून बघायचा पिरियड असेल ह्यांच्यासाठी, स्वतःला वेळ देण्याचा पिरियड असेल यांच्यासाठी. बिकॉज हे लोक खूप जास्त लोकांबद्दल विचार करतात, लोकांचं चांगलं वाईट बघण्यात खूप जास्त आपला वेळ घालवतात असं दिसतंय मला. असं दिसतंय मागील काही वर्षापासून खूप जास्त जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ना एक ओझं फील होत होतं या लोकांना. ह्या वर्षी मला असं दिसतंय की हे लोक आपल्यावरचं ओझं कमी करून थोडंसं स्वतःवरती फोकस होणार आहेत, आणि 2026 यांच्यासाठी हिलिंग फ्रिक्वेन्सी घेऊन आलेलं आहे. स्वतःचं हिलिंग, स्वतःच्या मनाची काळजी घेणं कुठेतरी हे लोक शिकणार आहेत असं दिसतंय, आणि जीवनात सौंदर्य वाढवणार आहेत. स्वतःला इम्पॉर्टन्स देऊन कुठेतरी सौंदर्य वाढवणार आहे. नंबर 6चं जर आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर इथे मला असं दिसतंय की इमोशनल बॅलन्स देणारा वेळ असेल हा. स्ट्रेस, चिंता, ओझं थोडंसं कमी झालेलं वाटेल तुम्हाला स्वतःचं, आणि हळूहळू तुम्ही स्वतःमध्ये बेटरमेंट फील करायला. फक्त ह्या वर्षी स्किन, हार्मोन्स आणि डायजेशन वरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये थोडीशी गडबड होताना दिसते. बिकॉज ऑफ पास्ट जे ट्रॉमा तुम्ही केलाय स्वतःवरती, स्वतःच्या शरीरावरती, त्या गोष्टीचा इफेक्ट होताना दिसतोय. बाकी तुमच्यासाठी हायड्रेटेड राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ब्युटी स्लीप घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि योग्य ते रुटीन तुम्ही सेट केलं ना तर डेफिनेटली मला असं दिसतंय की खूप चांगलं असेल तुमच्यासाठी 2026 हे वर्ष. हेल्थ वाईज एकदम बेटर फील करताल तुम्ही. सेल्फ केअरला खूप जास्त इम्पॉर्टन्स द्या या वर्षी असं आपण म्हणू शकतो. बिकॉज युनिव्हर्सचं जर गायडन्स तुमच्यासाठी म्हटलं तर मला असं दिसतंय की तुम्ही जेव्हा स्वतःवरती प्रेम करता ना, सेल्फ लव्ह करता, तेव्हा तुमचं हेल्थ 100% बेटर होणारच आहे. रिलेशनशिपसाठी जर आपण बघितलं नंबर 6, मला असं दिसतंय की 2026 रिलेशनशिपसाठी ना तुमच्या खूप जास्त बेटर असेल, आणि नात्यामध्ये एक आपुलकी जाणवेल, प्रेम जाणवेल. बिकॉज तुम्ही प्रेमाचाच नंबर आहे तुमचा 6 नंबर, आणि त्याच्यामध्ये सूर्याची ऊर्जा ऍड झाल्यामुळे एकदम पॅशनेट लव्हर होताल तुम्ही असं आपण म्हणू शकतो. खूप स्वतःच्या फिलिंग, इमोशन एक्सप्रेस करताल, आणि समोरून पण तुम्हाला तसाच प्रतिसाद भेटेल जो पहिला भेटत नव्हता तुम्हाला. कपलसाठी जर आपण बघितलं तर मला असं दिसतंय की रोमॅन्स वाढेल तुमच्या आयुष्यामध्ये, ट्रस्ट वाढेल आयुष्यामध्ये, तुमच्या स्टेबिलिटी येईल, बॉन्डिंग खूप जास्त चांगली क्रिएट होणार आहे. त्याचबरोबर घरात ना शांतता जाणवेल, मनासारख्या गोष्टी घडायला लागतील नात्यामध्ये, त्यामुळे मानसिकरित्या खूप जास्त समाधान देणारी रिलेशनशिप येऊ शकतात आयुष्यामध्ये तुमच्या. जर तुम्ही सिंगल असताल तर सोलमेट वाली एनर्जी तुमच्या आयुष्यात येण्याची खूप स्ट्रॉंग चान्सेस दिसतात मला यावर्षी, जी तुमच्या आयुष्यामध्ये ब्राईटनेस घेऊन येईल, आणि तुम्ही जितकं प्रेम डिझर्व करता तेवढं प्रेम देणारा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसतात, जो तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये हिलिंग घेऊन येईल, तुमच्या आयुष्यामध्ये सुरक्षा घेऊन येईल, आणि जेवढं तुम्ही जपताना नात्याला तेवढंच तुम्हाला केअर करणारा माणूस भेटू शकतो, तेवढंच नात्याला जपणारा माणूस यावर्षी तुम्हाला भेटू शकतो. आणि फॅमिली बरोबर नातं पण खूप चांगलं होईल तुमचं. एखादं गेट टुगेदर असू शकतं, फॅमिलीमध्ये लग्न वगैरे असू शकतं, तुम्ही सगळ्यांना भेटून खूप जास्त एक स्ट्रॉंग बॉन्ड क्रिएट होणं फॅमिलीमध्ये, अशा टाईपचं दिसतंय. आणि सुरक्षिततेचं भावना निर्माण होईल एक गेट टुगेदरमुळे. करिअरच्या दृष्टीने बघायला गेलो तर मला असं दिसतंय की खूप जास्त चांगलं असेल. ओके, क्वालिटी ऑफ वर्क तुमचं वाढेल, आणि लोक ह्या गोष्टी रिकग्नाइज करतील. ओके, असं दिसतंय मला कुठेतरी, आणि तुमच्या मेहनतीला मान्यता भेटताना मला दिसते इकडे. तुमचे गुण ओळखले जातील, तुम्हाला अप्रिशिएट केलं जाईल असं दिसतंय मला. एखादं नवीन काही शिकायचं असेल तुम्हाला, किंवा नवीन काही अपॉर्च्युनिटी भेटू शकते, नवीन काही शिकण्यासाठी, एक प्रमोशनसाठी काही अपॉर्च्युनिटी भेटू शकते, ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं राहील. यावर्षी कुठेतरी असं दिसतंय की तुम्हाला तुमच्या ना कम्फर्ट झोन मधून बाहेर यायची गरज नाही, पण असं वाटेल तुम्हाला तुमचं कम्फर्ट झोनच खूप जास्त मोठं झालंय. नवीन गोष्टी करण्यासाठी
शिकण्यासाठी तुम्ही प्रेरित होताल करिअरमध्ये आणि यू फील सो एक्सायटेड टू डू ऑर लर्न समथिंग न्यू, ज्याच्यामुळे तुमच्या करिअरमध्ये हेल्प होणार आहे असं दिसतंय. तुम्हाला ना करिअरमध्ये लोकांचं सहकार्य भेटेल आणि त्याचबरोबर मला असं दिसतंय की टीम सपोर्ट मिळेल तुम्हाला. त्याचबरोबर कामात ना मानसिक शांतता जाणवेल तुम्हाला, म्हणजे जे करताय त्या गोष्टींनी यू फील सॅटिस्फाईड, म्हणजे स्वतःच्या कामाशी स्वतः सॅटिस्फाईड होताना दिसताय तुम्ही मला. तुमच्यासाठी करिअरसाठी जर आपण बघितलं, युनिव्हर्सचा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्ही तिथे असणं ॲट अ टाइम दॅट मुमेंट, तिकडे प्रेझेंट राहणं हे तुमच्यासाठी कुठेतरी मोठी गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कुठेतरी आर्थिकदृष्ट्या जर बघितलं आपण नंबर 6चं, तर मला असं दिसतंय आर्थिकदृष्ट्या अतिशय स्थिरता असेल तुमच्या आयुष्यामध्ये. त्याचबरोबर अनएक्सपेक्टेड खर्च थोडेसे कमी केले तर खूप चांगलं होईल, बिकॉज तुमचं खर्चावरती नियंत्रण राहत नाही असं दिसतंय मला. पैशाचा प्रवाह तसा स्मूथ असेल, पण इन्व्हेस्टमेंट करून सेव्हिंग करणं इज मस्ट. गोल्ड सेव्हिंग तुमच्यासाठी जास्त चांगली असेल असं आपण म्हणू शकतो. बॉन्डमध्ये वगैरे सेव्ह करणं चालेल, काही हरकत नाहीये. घर किंवा प्रॉपर्टी संबंधी प्लॅनिंग तुम्ही करू शकता इफ यू आर थिंकिंग. शुक्राची एनर्जी तुम्हाला लक्झरी आणि कम्फर्ट डेफिनेटली देतं आणि यावर्षी पण मला असं दिसतंय सूर्याचा साथ भेटल्यामुळे एखादा कम्फर्टची गोष्ट किंवा एक लक्झरीची गोष्ट तुम्ही खरेदी करताल किंवा खूप दिवसापासून तुम्ही विचार करता ज्या गोष्टी घ्यायचं है ना, ती गोष्ट कुठेतरी तुमच्यासाठी होताना दिसते. कुठेतरी असं म्हणू शकतो आपण, युनिव्हर्सचा तुमच्यासाठी मेसेज आहे की अबंडन्स अट्रॅक्ट करण्यासाठी तयार राहा आणि पॉझिटिव्ह बोला, चांगलं बोला. पैसा 100% तुमच्या आयुष्यात येणार आहे. यावर्षी लकी कलर जर आपण बघितला तुमचा असेल गुलाबी किंवा क्रीम. ओके, लकी डे शुक्रवार आहे आणि एलिमेंट जर तुम्हाला कॅरी करायचं आहे, घालायचं आहे, तर आपण कुठेतरी प्रेम आणि सौंदर्य म्हणू शकतो. या गोष्टी नेहमी कॅरी करा, इनसाइड आउट. ओके, आतून पण आणि बाहेरून पण प्रेम आणि सौंदर्य असायला हवा तुमच्यासाठी अफर्मेशन म्हटलं तर तुम्ही असं बोलू शकता की मी प्रेम आहे, मी खूप जास्त सुंदर आहे आणि युनिव्हर्स मला सुख आणि शांती देण्याचा प्रयत्न करत आहे. ही होती ओव्हरऑल प्रेडिक्शन नंबर 6ची. तर कशी वाटली प्लीज कळवा. नमस्कार.